सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया गोट्याचा आजचा पुढचा भाग, दिवाळीतला विक्रम. आंधळ्याने एक डोळा मागावा आणि देवानं दोन द्यावे, तशी गोट्या सुमांची स्थिती झाली. मामांची बदली इकडे झाली, ती फार करून मुंबईलाच झालेली असणार आणि आपण दिवाळीस मुंबईस जाऊन गोटूदादाला तर भेटूच, पण मुंबईची दिवाळी मोठी मजेदार असते तीही पाहू अशी सुमाची मनोराज्य चालली होती. दिवाळीत स्वतः मुंबईला जाण्यापूर्वी दसऱ्याला गोटूदादाला इकडे बोलवायचं आणि मग दोघांनी मिळून मुंबईला जायचं, तिनं जवळजवळ ठरवूनच टाकलं होतं. मामांचे मुंबईस आल्याचं पत्र कधी येते याची ती वाट पाहत होती. अगं, पण ते मुंबईलाच येणार हे कशावरून म्हणतेस तू? उत्तर भागातून दक्षिण भागात बदली झाली एवढंच लिहिलं आहे त्यांनी. दक्षिण भाग म्हणजे मुंबई येईल तसं नागपूर येईल, नाशिक, नगर, पुणे देखील येईल. उगीच मुंबई मुंबई करून हुरळल्या आहेत वेडाबाई. तिनं असं म्हटलं तेव्हा सुमानं तोंड वाईट केलं. मुलांची उत्कंठा मोठी तीव्र असते आणि तिच्यावर विरजण पडलं म्हणजे त्यांना फार फार वाईट वाटतं. कारण नसताना त्यांना त्या आनंदमय मनस्थितीतून बाहेर कशाला ओढायचं? गोट्याच्या मामांची बदली मुंबईलाच होईल ही सुमाची इच्छा तिनंही दर्शवली असती तर काय बिघडलं असतं तिचं? आणि समजा तिच्या कल्पनेप्रमाणे मामा मुंबईऐवजी नगरास नाही तर नाशकास आले असते तर? सुमे, आपला अजमास चुकला की गं असं म्हणून वेळ मारून नेता आली असती नाही का? तसं झालं असतं तर आपली इच्छा सफळ झाली नाही म्हणून हिरमुसली होण्याऐवजी सुमा म्हणाली असती, मीच काय पण वहिनीसुद्धा फसली, आणि त्याचीही तिला मौज वाटली असती. सुमाचा उतरलेला चेहरा पाहून मी म्हटलं, हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू सुमा. गोट्या मुंबईलाच येणार फार करून, कारण मामांच्या मालकाचं मुख्य ऑफिस मुंबईलाच आहे. सुमाला थोडा धीर आला आणि ती म्हणाली, पण दादा, मामांनी तसं स्पष्ट लिहायला काय झालं होतं हो? आणि त्यांनी नाही लिहिलं तरी गोटूदादानं का नाही लिहू? असंच करतो तो सदानकदा. मी आता त्याच्यावर रागावणार आहे आणि तो भेटला म्हणजे बोलणारच नाही त्याच्याबरोबर. पण सुमाची ही प्रतिज्ञा कितीशी तडीस गेली. घटका काय, पण क्षणसुद्धा नाही. त्या दिवशी नवरात्राचे देव बसवायचे म्हणून शाळेला सुट्टी होती, पण त्याच दिवशी शाळा तपासण्याची इन्स्पेक्टर बाईंना हुक्की आली आणि त्यासाठी सुमाला शाळेत जावं लागलं होतं. उद्या केली असती तपासणी तर काय झालं असतं हो, असं कुरकुरतच सुमा शाळेत गेली होती. सुट्टीच्या दिवशी शाळेत जायची पाळी आली म्हणजे मुलांना वाईट वाटायचंच. सुमाच्या त्या वाईट वाटण्याला आणखी एक कारणानं भर पडली. तपासणीचं काम सकाळी न उरकल्यामुळे मोठ्या बाईंनी दुपारीही शाळेत यायची ताकीद दिली होती. त्यात तिला शाळेचा एक जादा हेलपाटा तर पडणार होताच, पण दुपारी महिला मंडळातील हळदी कुंकवाला तिच्याबरोबर जायला मिळणार होतं, तेही आता साधणार नव्हतं. ती त्या तपासणीवर सारखी चरफडत होती. आम्हाला मिनिटभर उशीर झाला तर बर्वेबाई तासभर उभं राहायला लावतात. या इन्स्पेक्टरबाईंनी 8ला येणार म्हणून सांगून 9:30 वाजवले. मोठ्या धाकट्या सगळ्या बाई कशा बसल्या गप्प. वेळेवर आल्या असत्या तर सकाळी संपली असती तपासणी आणि मग दुपारी तरी सुट्टी मिळाली असती. सुमाबद्दल मलाही वाईट वाटत होतं, पण तिचं संकट निवारण्याचं माझ्या हातात तरी कुठं होतं? मग करायचं काय नुसतं वाईट वाटून? सुमाला घरी परत यायला संध्याकाळी 6:30 झाले, म्हणजे रोजच्यापेक्षाही 1.5 तास जास्त रखडावं लागलं तिला आज शाळेत. आणि ती घरी येताच तिला जे दृश्य दिसलं तेव्हा हर्ष आणि विषाद या दोन्ही गोष्टी तिच्या मनातून उसळून वर येताना मला दिसल्या. तिच्या गैरहजेरीत गोट्याची स्वारी घरी येऊन दाखल झाली होती. आल्याबरोबर सुमा दिसली नाही यामुळं तोही बेचैन झाला होता आणि आता ती कधी येणार असं अधीरतेने दरवाजापर्यंत जाऊन पाहण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला होता. त्याच्या 10 अशा येरझाऱ्या वाया गेल्या. 11व्या खेपेस मात्र तो दरवाजात जायला आणि सुमाचं पाऊल घरात पडायला एकच गाठ पडली. त्याला पाहताच सुमा चकित होऊन उद्गारली,
कोण? गोटूदादा तू? होय सुमाताई साहेब, मी तुमचा गोटूदादाच. ओळख विसरली वाटतं. इश्श, असे रे काय, असं म्हणून सुमा घरात धावली आणि वहिनी वहिनी गोटूदादा आला अशी तिनं आरोळी ठोकली. अगं सुमे, तिला आधी ठाऊक आहे, तीच गोष्ट इतकी ओरडून कशाला सांगतेस? आणि ती आहे तरी कुठं घरात? महिला मंडळातून आली नाही ती अजून. माझं हे बोलणं ऐकून सुमा ओशाळली आणि तिला वाईट वाटलं ते तिच्या गोटूदादाचं स्वागत तिच्या आधी आम्ही केलं याबद्दल. तो आपला एकटीचा अधिकार आहे आणि असलाच पाहिजे अशी सुमाची समजूत आहे. दाण्यांचे लाडू आणि रताळ्यांचा किस दिसताच निर्जळी एकादशीचा मुलांचा बेत गडबडतो. तसाच गोटूदादा दिसताच त्याच्याबरोबर मुळीच न बोलण्याचा सुमाचा बेत गडगडला. फार काय, आपण थोड्या वेळापूर्वी अशी प्रतिज्ञा केली होती याची तिला आठवणही राहिली नाही. ती दोघं आपल्या गुजगोष्टीत इतकी गर्क होऊन गेली की त्या नादात सुमाला आपल्या भुकेचाही विसर पडला. एका सकाळी जेवून गेलेली मुलगी आतापर्यंत तिच्या पोटात चांगलेच कावळे ओरडू लागले असायला पाहिजे होते. तिला भूक सहन होत नाही म्हणून दुपारची जेवणं होताच तिच्या मधल्या वेळच्या खाण्याची व्यवस्था करून ठेवण्याचा तिच्या आईचा प्रघात आहे. आजही तिनं तिची ताटली तयार करून स्वयंपाकघराच्या फडताळ्यात ठेवली होती आणि आपण महिला मंडळात जाताना सुमा आल्याबरोबर तिला खायला सांगा अशी सूचना तिनं मला देऊन ठेवली होती. मी आतापर्यंत सुमाला 2दा खाण्याची वर्दी दिली, पण तिचं तिकडं लक्षच गेलं नाही. ती आपल्या बर्वेबाई, गायन मास्तर, बडबडी बकुळा आणि चिडखोर चंचला यांच्या गोष्टी गोट्याला सांगत होती आणि गोट्याही ताजमहाल चांदण्यात कसा दिसतो, यमुना नदीचं पात्र किती मोठं आहे, दिल्लीच्या वेधशाळेत भिंतीवरच्या सावलींवरून किती वाजले ते बरोबर कसं ओळखता येतं इत्यादी गोष्टी ऐकवीत होता. त्यांची ती बैठक आणखी लांबली असती, पण दिवे लागणीच्या वेळी गोट्याच्या आजी आणि मामींना घेऊन ती परत आली आणि आजींनी सुमाला जवळजवळ ओढीतच माझघरात नेलं. त्यांनी तिच्या तोंडावरून ममतेनं हात फिरवून विचारलं, भेटला ना तुझा गोटूदादा एकदा? आणि गोट्याकडे वळून त्या म्हणाल्या, बरं का बहिणी, हा पोरटा तरी सुद्धा आहे म्हणता की काय तुम्ही? दिल्ली सोडल्यापासून त्याला सुमाशिवाय काही सुचतच नव्हतं. आम्ही म्हणत होतो मुंबईला जाऊन बिराडाची शिस्त लावूया अगोदर आणि मग येऊ सावकाश इकडे, तर ऐकतोय म्हणता की काय? यानं सांगून टाकलं, तुम्हाला नसलं यायचं तर नका येऊ, पण मी वहिनी सुमाला भेटून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून. मग रावजी एकटाच गेला मुंबईला आणि आम्हाला यावं लागलं इकडं. भरलं ना बाबा आता तुझं पोट. गोट्याच्या या हट्टाबद्दल मी तरी रागवायची नाही त्याच्यावर, ती हसत म्हणाली. आम्हाला त्याची भेट लवकर झाली म्हणून तर आनंद झालाच आहे, पण आपली नि मामींची भेट झाली आणि ती ध्यानीमनी नसता अवचित झाली याचा खराखुरा आनंद होतोय मला. आणि आम्हाला झालाच नसेल तुमच्या भेटीचा, सौ मामी म्हणाल्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे या भेटीने आम्ही सर्वच आनंदित झालो होतो. गोट्या सुमाशी तद्रूप झाला, तिच्याशी मामींची गट्टी जमली आणि अधूनमधून माझ्या वाटणीला आजी येत. त्यांच्या तोंडून गोट्याच्या गोष्टी ऐकण्यात मी समाधान मानून घेऊ लागलो. 4-5 दिवसात मामा आले आणि त्यांनीही आमच्या सर्वांच्या आनंदात भर घातली. मुंबईच्या मुख्य कचेरीत हजर होताच त्यांच्या हाती एक नवा हुकूम पडला. त्यांना हेडक्लार्कच्या जागेवरून इन्स्पेक्टरच्या जागी बढती देण्यात आली आणि पगारही वाढवण्यात आला होता. पण हे नवं काम थोडं दगदगीचं मात्र होतं. आतापर्यंतचे त्यांचे नोकरीतले आयुष्य बैठं होतं, ते आता धावतं झालं. मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते सोलापूर या टापूत त्यांच्या कंपनीच्या ज्या शहरोशहरी शाखा आहेत त्यांची तपासणी करीत फिरायचं असं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. या शहरात 8 दिवस तर त्या शहरी 15 दिवस असं पाठीवर बिराड बांधून त्यांना हिंडावं लागणार होतं. प्राप्तीत झालेली वाढ होती आणि तपासणीच्या कामाचंही त्यांना अवघड वाटत नव्हतं. पण दुसरी एक काळजी त्यांना पडली होती. त्यांची प्रकृती तितकीशी दणकट नव्हती. आईच्या आणि बायकोच्या हातचं सुग्रास आणि नियमित अन्न खाऊन त्यांनी आपली तंदुरुस्ती ठीक राखली होती.
आता यापुढे त्यांना खानावळीवर भिस्त ठेवावी लागणार होती. मुंबई पुण्यासारखी खानावळीची सोय दुसऱ्या गावी कुठली असायला. इतर ठिकाणी असतील तसल्या खानावळीत मिळेल तसलं जेवण आपणास कितपत सोसेल या फिकिरीत ते तर होतेच, पण आजी आणि मामींनाही तीच काळजी वाटत होती. पण मी म्हणते, खानावळीत जेवायचंच कशाला, ती म्हणाली. मग काय स्वतः चूल फुंकीत बसू म्हणता वहिनी, आपल्या बाप जन्मी व्हायचं नाही ते, मामा उद्गारले. स्वतः चूल फुंकायची तरी काय जरूर आहे, मामी येतील की बरोबर. तिची ही सूचना ऐकताच अगदी विचारात न घेण्याजोगी नाही असं त्यांना वाटेना. मामांनी एकदा आईकडं आणि एकदा पत्नीकडं पाहून त्यांचं मत आजमावण्याचा प्रयत्न केला. आता बघूया मित्रांनो की मामी पण त्या मामांच्या बरोबर जात आहेत का आणखीन काही होतं आहे ते आता पुढच्या भागात आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय.